श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास महात्म्याच्या 16व्या अध्यायामध्ये आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत आणि रहस्यमय कथा, स्मित विलासिनीची कथा. स्मित विलासिनी ही स्वर्गातील अतिशय रूपवान, लावण्यवती आणि सुंदर अप्सरा होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती संपूर्ण देवलोकात पसरली होती. पण एकदा तिच्याकडून झालेल्या चुकीमुळे क्रोधी दुर्वासा ऋषींनी तिला भयंकर शाप दिला आणि त्या शापामुळे ती सुंदर अप्सरा पिशाचिनी बनली. यानंतर दुःखाने भरलेले तिचे जीवन सुरू झाले. पण नियतीने तिच्यासाठी एक वेगळाच मार्ग ठरवला होता. एका तपस्विनी कन्येच्या एका दिवसाच्या अधिक मासातील पुण्याने तिच्या जीवनात असा चमत्कार घडला की तिला पुन्हा तिचे मूळ दिव्य रूप स्वरूप प्राप्त झाले. कसा झाला हा चमत्कार, दुर्वासा ऋषींनी तिला शाप का दिला आणि त्या तपस्विनी कन्येच्या पुण्यशक्तीने तिचे जीवन कसे बदलले, हे सर्व आज आपण या पवित्र कथेमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अध्याय 16वा, स्मित विलासिनीची कथा. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासात लोकांनी भगवान पुरुषोत्तमा प्रीत्यर्थ आणि आपल्या कल्याणासाठी स्नान, दानादी व्रते नियम करावीत. त्या पुण्याईच्या योगाने स्वतःचा तर उद्धार होतोच, पण आपली कुटुंबीय मंडळी, आष्ट आणि इतरत्रही काही मंडळींचा उद्धार होत असतो. या संबंधी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. इंद्रलोकात स्मित विलासिनी नावाची एक सुंदर अप्सरा होती. कुबेरा घरी ती सेवेला सतत असायची. एकदा ती लावण्यलता पृथ्वीवर कुरुक्षेत्रात आपल्या सख्यांसह विहारासाठी आली होती. येथेच जलविहार केल्यानंतर त्या ओलेतीने त्या वानातील सुंदर सुंदर फुलांचा एक मोठा सुरेख हार केला होता. तो हार पाहून तिच्या सख्या थट्टेने तिला म्हणाल्या, बाई ग, आता हा हार तू कोणाच्या गळ्यात घालणार? हार घ्यायला तुझ्यापुढे कोण भाग्यवान येणार? तेवढ्यात लाजून त्या ओलेतीने सभोवर नजर टाकली. तो काय नवल, त्या जलाशयाकडे स्नानासाठी एक तेजस्वी ऋषी येताना दिसले. त्यांना पाहून ती स्मित विलासिनी पाहून काममोहित झाली. ती त्या तेजस्वी ऋषीकडे धावतच गेली आणि त्या कामंद अप्सरेने कसलाही विचार न करता हार त्या ऋषीच्या गळ्यात घातला. त्यावेळी तिच्या त्या सख्यांनी टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला. पण हे काय भलतेच, हाराचा तो प्रकार पाहून आणि ती धीट सुंदर अप्सरा पाहून ते ऋषी एकदम संतापले आणि खडसावून तिला म्हणाले, दुष्ट स्त्रिये, हे काय धाडस केलंस? मी दुर्वास मुनी आहे. माझ्याशी हा अतिप्रसंग करणाऱ्या कुलटे तू पिशाचिनी होशील, असा शाप देऊन सनी कमंडलूतील पाणी तिच्या अंगावर फेकले. ती दुर्वासांची शापवाणी आणि ते कमंडलूत पाणी यांचा परिणाम तत्काळ घडला. ती अप्सरा स्मित विलासिनी एकदम पिशाचिनी झाली. तिचे ते अकरा विक्रा रूप पाहून आणि तिने मारलेली कर्कश किंकाळी ऐकून त्या थट्टेखोर सख्या भीतीने गांगरून तेथून पळून गेल्या. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसह तेथून निघून गेले. राहिली ती फक्त एकटी पिशाचिनी. काय बाई, तरी कसला हा भलताच कर्म भोगाला? रंगवायला गेले एक चित्र तर झाले हे एक असे विचित्र. हाय हाय, आता ही पिशाचिनी किती भयंकर जीवन हे, असा पश्चाताप करीत ती स्मित विलासिनी रानोमाळ भटकू लागली. अन्न पाण्यापासून तडफडू लागली. असे बरेच दिवस झाले. पुढे अधिक मासाला याज्ञवल्क्य मुनींची कन्या कांची तपस्विनी त्या पर्वणीत आपल्या सख्यांसह सागर संगमावर स्नानासाठी चालली होती. वाटेत एका अरण्यात तिला ती पिशाचिनी भेटली. त्या तपस्विनीला पाहताच पिशाचिनी एकदम तिच्या पुढे येऊन तिचे पाय धरले. पिशाचिनी म्हणाली, तपस्विनी, पुण्यवान माते, माझा उद्धार कर. मी इंद्रलोकीची अप्सरा आहे, परंतु माझ्या हातून घडलेल्या अपराधामुळे मला ही योनी प्राप्त झाली आहे. तुझ्या व्रत पूर्णाईचा थोडासा अंश मला दान देऊन माझा उद्धार कर. पिशाचिनी ती अर्जवाची विनंती ऐकून त्या तपस्विनीला तिच्या दया आली. तिने लगेच हातात पाणी घेऊन, माझे अधिक मासाचे स्नान दान व्रताचे फक्त 1 दिवसाचे पुण्य मी हिला दान दिले, असे म्हणून ते पाणी पिशाचिनीच्या अंगावर फेकले. तोच काय आश्चर्य, ती पिशाचिनी एकदम दिव्य स्वरूपाची झाली. तत्काळ ती स्वर्गात निघून गेली. तिचा उद्धार झाला. भगवान म्हणाले, लक्ष्मी, आता तुला 17व्या अध्यायात मी तुला स्नानाच्या पुण्यदानाची एक कथा सांगतो, ती तू ऐक. अध्याय 16वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे स्मित विलासिनीला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तपस्विनी कन्येच्या पुण्याईमुळे तिला दुर्वासा ऋषीच्या शापातून मुक्ती मिळाली. पुन्हा तिला तिचे दिव्य सुंदर स्वरूप अप्सरेचे प्राप्त झाले. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की अहंकार, चूक आणि अविचार यामुळे जीवनात संकटे येतात. पण श्रद्धा, पुण्यकर्म आणि भक्ती यांच्या जोरावर कितीही मोठे दुःख असले तरी त्यातून मुक्ती मिळू शकते. अधिक मासामध्ये केलेले दान, सेवा आणि भक्ती यांचे फळ नेहमी शुभ आणि कल्याणकारी असते. म्हणून या पवित्र काळात सत्कर्म करावे आणि भगवानाचे नामस्मरण करावे.
जर तुम्हाला ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अधिक मास महात्म्याच्या पुढील पवित्र अध्यायात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.